झटपट पैसा कसा मिळवता येईल याच्याकडे आजच्या तरुणाईचा ओढा आहे. काही केल्या, कष्टाला पर्याय नाही या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळे मग शॉर्टकटच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल आणि आपलं आयुष्य एखादा ग्लॅमरस हिरोप्रमाणे आपल्याला कसं जगता येईल याच्यावर याच्याकडे या तरुणाईचा ओढा असतो. तर हा झटपट पैसा कमवण्याचे मार्ग जे ते अवलंबतात त्याच्यामध्ये मग जुगार आहे, शेअर मार्केट आहे, भेसळ आहे, चिटिंग आहे, दरोडा आणि सुपारी यासारख्या घटना सुद्धा ते अवलंबायला मागे पुढे बघत नाहीत. कारण याच्यामधून जो पैसा आहे हा अतिशय झटपट मिळतो. त्याच्यानंतर हातामध्ये बेड्या पडतात. या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत. तरी सुद्धा सगळेच तरुणांना मी या बाबतीमध्ये बोलत नाही, पण काही तरुण हे अशा प्रकारचा गुन्हेगारीचा मार्ग अवलंबतात आणि मग त्याच्यातून जी घटना घडून येतात त्या घटना अतिशय हृदयविदारक आहेत आणि काही निष्पाप ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना ते बळी बनवत असतात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ही घटना घडलेली आहे ती डोंबिवलीमध्ये. डोंबिवली या ठिकाणचा शास्त्रीनगर भाग आहे. डोंबिवली पश्चिम या ठिकाणी एक सेवानिवृत्त महिला आहेत. त्यांचं वय वर्ष आहे 62. त्यांचं नाव आहे आशा रायकर आणि या कामगार हॉस्पिटलमधून रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांचं जे रिटायरमेंटचं जीवन आहे हे जीवन ते व्यतीत करतायत. त्यांना एक मुलगी आहे आणि मुलगी त्यांची विवाहित आहे आणि ही जी मुलगी आहे ही तिचा संसारामध्ये रमलेली आहे. एका बाजूला तिची आई तिचं रिटायर्ड जीवन जगते आणि तिची जी मुलगी आहे ती तिचा संसार करते. असं एकंदर बऱ्यापैकी चाललेलं आयुष्य. त्यांच्या मुलीचं नाव आहे दीपा आणि या दीपाला 14 जून रोजी सकाळी 5 वाजता त्या उठत होत्या. त्यांचे पती कामावर जाणार होते, त्याच्यामुळे त्यांच्या डबे वगैरे बनवायची त्यांची घाई होती आणि सकाळी 5:45 वाजता त्यांचा मोबाईल वाजलेला आहे आणि मोबाईल त्यांच्या आईचा असल्यामुळे त्यांनी तातडीने मोबाईल घेतलाय, कारण एवढ्या सकाळी त्यांच्या आईचा तिला फोन गेलेला होता. समोरून त्यांच्या शेजारची एक महिला बोलत होती. महिलेने तिला सांगितलेलं आहे की तुझ्या आईला मृत्यू झालेला आहे आणि कदाचित त्यांना मारण्यात आलेला आहे, खून झालेला आहे. त्याच्यामुळे तू जशी असेल तशी डोंबिवली येथे निघून ये. त्याच्यामुळे मग ह्यांचा जो पूर्ण परिवार, नातवंड, जावई हे सगळेजण 14 जूनच्या सकाळी 11च्या दरम्यान त्यांची आई राहत असलेल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि गेल्यानंतर त्यांना मातृशोक झालेला आहे, आरडाओरडा झालेला आहे. आणि पण आता एकंदर जी परिस्थिती होती ही भयानक होती, कारण प्रथमदर्शनी यांचा खून झालेला आहे असं वाटत होतं. त्याच्यामुळे तिथल्या कोणीतरी एका सुजाण नागरिकाने पोलिसांना फोन करून बोलवलेलं आहे आणि वरिष्ठ पोलीस तपास अधिकारी दाखल झालेले आहेत आणि मग पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. तर प्रथमदर्शनी असं दिसत होतं की त्या ठिकाणी चोरी झालेली आहे आणि चोरीच्या उद्देशाने आशा यांना मारण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मग मग पोलिसांनी या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे त्या ठिकाणी घटनास्थळावरती एक दोरी पडून होती, ज्या दोरीच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळलेला होता. त्यांच्यानंतर त्यांना एका कुशीवर कलंडून ठेवण्यात आलेलं होतं. त्यांच्या कानातून, नाकातून रक्तस्राव जास्त प्रमाणामध्ये झालेला होता आणि मग त्यांचा मृत्यू झालेला होता. आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मग खुनी कोण होता किंवा एका मध्यमवर्गीय एका महिलेच्या घरातून कुठल्या गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत या बाबींचा मग पोलीस तपास करत होते. त्यावेळेला या तपासाअंती काही गोष्टी पोलिसांच्या नजरेसमोर आलेल्या आहेत आणि ह्या अतिशय धक्कादायक आहेत. कारण आपण ज्या ठिकाणी राहत असतो आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवरती आपण बिनदिक्कतपणे विश्वास ठेवतो. आपल्याला आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आपल्याला कुणाकडूनही धोका नाही, अशामुळे मग आपण त्यांच्यावर 100% विश्वास ठेवून आपलं त्यांच्यासोबतचं जे नातं आहे किंवा व्यवहार आहेत ते आपण करत असतो. परंतु कधी कधी अशा स्वरूपामध्ये समोरच्या व्यक्तीला ओळखण्यामध्ये आपल्याकडून चूक होते आणि ही काय चूक होती किंवा आशा रायकर यांनी कोणावर विश्वास टाकलेला होता हे आपण या गोष्टीमधून बघणार आहोत, या घटनेमधून बघणार आहोत. आता पोलीस तपास यंत्रणा ही जी असते ना, यांना लाखो केसेस यांनी हँडल केलेले असतात. अनेक गुन्हेगारांना बघितलेलं असतं, अनेक गुन्हेगारांच्या तोंडून गुन्हे कबूल करून घेतलेले असतात. असा दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीशी असतो त्यांच्या नजरेतून सुटणे हे केवळ दुरापास्त गोष्ट आहे, अशक्य गोष्ट आहे. आणि या बाबतीत असंच झालेलं आहे. ही जी कॉलनी आहे, ही सोसायटी आहे, याच्यामध्ये एक तरुण राहतोय, यश विचारे. आणि हा तरुण पोलिसांच्या सोबत होता. पोलिसांच्या सोबत तो विचार करत होता, पोलिसांच्या सोबत पोलिसांना मदत करत होता, जी लागेल ती मदत करत होता. 24 तास पोलिसांच्या सोबत राहत होता. आणि दुसऱ्या बाजूला मग या ठिकाणी CCTV पोलिसांनी तपासायला घेतलेले आहेत. त्यावेळेला जो यश विचारे तरुण आहे, हा तरुण त्या बाईंच्या घरामध्ये गेलेला आहे, घरातून बाहेर पडलेला आहे
या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत. मग पोलिसांनी ही जी गोष्ट आहे ती या तरुणाला जाणवून दिलेली नाहीये, कारण काही गोष्टी पोलिसांना बॅकग्राऊंडला राहून तपास करायचा होता. आता ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मग इतर काही बाबींचा तपास केलेला आहे, तांत्रिक बाबींचा तपास केलेला आहे. या यशचा पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतलेला आहे आणि मोबाईल नंबरवरती कुणाचे फोन आलेले होते किंवा यांनी कुणाला फोन केलेले होते, काही मेसेजेस होते का, या संपूर्ण तांत्रिक बाबींचा पोलिसांनी तपास केलेला आहे. त्यावेळेला मग एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली की हा जो यश विचार आहे, हा तरुण आहे, ज्याचं वय वर्ष आहे 28. त्याने त्याच्या एका मित्राला फोन केलेला आहे आणि मित्राला फोन केल्यानंतर तो मित्राशी काही गोष्टी बोललेला आहे. त्याच्यानंतर त्यांची उल्हासनगर या ठिकाणी जाऊन दारूची पार्टी देखील झालेली आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याच्या मित्राला पोलिसांनी काही चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हा जो यश आहे, हा त्याला फोन करून सांगत होता की आज दारू की पार्टी करते हैं, कल शायद अपने को अंदर जाना पडेगा. आता हा अशा स्वरूपामध्ये का बोललेला असेल, तर या सगळ्या गोष्टींचा मग संशय येऊन पोलिसांनी मग त्याला अटक केलेली आहे आणि ताब्यात घेतलेलं आहे. जास्त आडेवेडे न घेता, कारण हा सराईत गुन्हेगार नव्हता, त्याच्यामुळे जी गोष्ट पोलिसांना त्यांनी सांगितलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे, अतिशय हृदयविदारक आहे. आपल्या स्वतःवरच्या कर्जापोटी, आपला काही स्वार्थ साधण्यासाठी एका रिटायर्ड व्यक्तीला, एका रिटायर्ड महिलेला की जी निराधार आहे, जिच्यासोबत तिचे पती नाही आहेत, पती तिचे मरण पावलेले आहेत, मुलगी काही अंतरावरती राहत आहे, अशा व्यक्तीला अतिशय निर्दयपणे मारताना या तरुणाला अतिशय अजिबात लाज वाटलेली नाहीये. आता ही घटना काय होती, तर हा यश विचारे हा मुंबईमध्ये कामाला आहे आणि अशी माहिती समोर येते की याचा एक भाऊ अमेरिकेमध्ये कामासाठी गेलेला आहे आणि हा मुंबईमध्ये काम करत असताना आपल्या अवतीभोवती अनेक वेळेला ज्या गोष्टी आपल्या कानावर पडतात, त्या गोष्टी कानावर पडल्यानंतर आपणही त्यामध्ये उतरावं आणि काही पैसे कमवावे असं आपल्याला प्रत्येकालाच वाटतं. पण तो मार्ग काय आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आता या बाबतीमध्ये या यशच्या कानावरती ज्या गोष्टी पडत होत्या, त्या गोष्टी होत्या शेअर मार्केटच्या आणि या शेअर मार्केटमध्ये इतका पैसा असतो आणि शेअर मार्केटमध्ये मग एवढे पैसे लावले की मग तेवढे पैसे मिळतात. कधी-कधी 20%, 25%, 30% असा प्रॉफिट मिळतो. अशा स्वरूपामध्ये माहिती सगळी मिळाल्यामुळे मग याला देखील वाटलेलं आहे की अरे, मग जर का ₹100 लावून जर का ₹200 मिळत असतील, ₹150 मिळत असतील, तर मग याच्यामध्ये उतरायला काही हरकत नाहीये. आता अपुरी माहिती ही एवढी घातक असते की याचा अनेक तरुण अभ्यास करत नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की याच्यामध्ये हे मायाजाल आहे आणि ही भूलभुलैया आहे, याच्यामधून आपण वाटेल तेवढे पैसे कमवू शकतो आणि फक्त काय आहे की आता अजून एक नवीन फॅड आहे की जे ऑनलाईन ट्रेडिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुमचा पैसा ऑनलाईन पद्धतीने लावायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने काढून घ्यायचा आहे. हे जर का एवढं सोपंच असतं, तर जगातल्या 100% लोकांनी फक्त पैसेच गुंतवले असते आणि त्याच्यातूनच त्यांच्या घराची गुजराण केली असती. पण असं होताना दिसत नाही. आता हा जो विषय आहे, हा अभ्यासाचा विषय आहे. या तरुणाला जे वाटलेलं आहे की आपल्याला असं वाटतंय की आपण याच्यातून माफक पैसा कमवू शकतो आणि जर का जास्त नफा मिळाला तर आपलं आयुष्य सुधारेल, आयुष्यमान सुधारेल, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी घेता येतील. त्याच्यामुळे मग त्यांनी शेअर मार्केटमध्ये काही पैसे लावलेले आहेत, साधारणपणे 50,000 ते 60,000 रुपये लावले, अशी माहिती समोर येते. आणि एवढे पैसे लावल्यानंतर मग त्याला असं वाटत होतं की आपल्याला आता याच्यातून बक्कळ नफा मिळेल. त्याच्यानंतर तो नफा जो आहे तो आपण पुन्हा एकदा मार्केटमध्ये लावू, मग अजून नफा मिळेल. असे शेख चिल्लीसारखे विचार त्याच्या मनात यायला लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे मग अजूनही काही अतिरिक्त कर्ज देखील त्याने घेतलेलं आहे आणि पुन्हा शेअर मार्केटमध्ये लावलेलं आहे आणि त्याची पूर्णपणे निराशा झालेली आहे. जे पैसे लागले तो नफा मिळण्याच्या ऐवजी त्याला नुकसान झालंय आणि नुकसान झाल्यामुळे त्याचे लावलेले पैसे देखील गेलेले आहेत आणि मग जे देणेकरी होते हे त्याच्या मागे लागलेले होते. आता हे जे देणेकरी असतात हे किती दिवस थांबतील? ज्या माध्यमातून तुम्ही पैसे घेतलेले आहेत, ज्यांचे पैसे तुम्ही देणे लागता, ते लोक तुमच्या ज्या टाईमसाठी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, ज्या व्याजासाठी पैसे दिले, तेवढ्या व्याजाच्या पोटी मग तुम्ही रक्कम भरत असाल तर ठीक, नाही तर त्यांचा तगादा चालू होतो. तसा तगादा ह्याच्या मागे चालू झालेला होता. त्याच्यामुळे हा तरुण अतिशय अस्वस्थ होता. आता हे पैसे आपण कसे भरायचे, हा त्याच्या डोक्यामध्ये मोठा प्रश्न होता. कारण अंगापेक्षा बोंगा मोठा हे जे म्हणतात ना, त्याप्रमाणे हे त्याचं कर्ज झालेलं होतं. उत्पन्नापेक्षा कर्ज जास्त. आता हे कर्ज फेडायचं कसं? तर एक दिवशी त्यांच्या लिफ्टमधून या आशा रायकर आणि हा तरुण त्यांच्या आपापल्या घरी जात असताना त्याची नजर आशाबाईंवर पडलेली आहे. त्याची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की यांच्या कानामध्ये कर्णफुलं आहेत आणि गळ्यामध्ये सोन्याची माळ आहे. तर आता ही जर का 2 ऐवज आपल्याला मिळाले आणि अजूनही काही मिळालं, तर मग आपलं कर्ज फिटेल आणि हे सगळ्या डोक्याचा ताप निघून जाईल. त्याच्यामुळे मग त्यांच्या मागे हा जो तरुण आहे हा गेलेला आहे आणि त्यांच्या घराच्या बाहेर उभा राहिला आणि म्हटलंय की
मला पाणी हवंय. आता पाणी हवंय म्हटल्यानंतर ह्या भोळ्या बाबड्या आशा यांनी त्याला घरामध्ये घेतलं. कारण हा त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणारा तरुण होता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्यावर संशय येण्याचं कारण नव्हतं. त्याला आतमध्ये घेतल्यानंतर त्यांनी पाणी मागायच्या निमित्ताने मग ते आतमध्ये गेलेले आहेत. तेवढ्याच आता त्यांनी त्यांच्याशी झटापट चालू केलेली आहे. तर झटापट करताना मग त्यांनी आरडाओरडा केलेला आहे. साहजिकच आहे की एखादा जर का तरुण आपल्याकडून हिसकावून काही घेत असेल तर प्रत्येक माणसाची, सर्वसामान्य माणसाची एक रिॲक्शन अशी असते की मग तो आरडाओरडा करतो, इतर लोकांना जमवण्याचा प्रयत्न करतो. कारण समजा त्या व्यक्तीची ताकद त्याच्यापुढे कमी पडणार असेल तर मग आरडाओरडा केल्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नसतो. जर का समोरची व्यक्ती ताकदवान असेल तर अशा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला चितपट करायला मागे पुढे बघत नसते. पण या वृद्ध महिला होत्या, त्याच्यामुळे मग त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केल्यामुळे आता त्याच्याही गोष्ट लक्षात आली, जर का यांनी आरडाओरडा केला तर आपलं बिंग फुटेल, आणि आपलं जर का बिंग फुटलं तर मग आपली नाचक्की होईल आणि सगळं प्रॉब्लेम होतील. त्याच्यामुळे मग शेजारी एक दोरी पडलेली होती, ती दोरी त्यांनी घेतली आणि आशाबाईंचा गळा आवळायला सुरुवात केली. आता आशाबाई हातपाय झाडायला लागलेल्या आहेत, त्यांचा प्रतिकार कमी पडतोय आणि दम घुटून त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू ओढवलेला आहे. पण या झटापटीमध्ये त्यांना जे डोक्यामध्ये किंवा नाकामध्ये जखम झालेल्या होत्या, त्याच्यामुळे मग त्यांच्या नाकातोंडातून रक्तस्राव झालेला आहे आणि त्या निश्चित पडलेल्या आहेत. आणि हा यश विचारे त्यांचे सगळे दागिने, कर्णफुलं आणि गळ्यातली माळ घेऊन तिथून बाहेर पडलाय. त्याने एका मित्राला बोलवून घेतलंय आणि त्याला सांगितलंय की मी माझ्या मित्राच्या आईचे हे दागिने आणलेले आहेत माझ्यावरचं कर्ज फेडण्यासाठी, तर हे विकून त्याचे तुम्हाला पैसे दे. त्याचा मित्र एका सोनाराकडे गेलाय. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की हे जे दागिने आहेत याच्यापैकी एक माळ ही संपूर्ण खोटी आहे. फक्त कर्णफुलांचे काही पैसे घेऊन त्याचा मित्र त्याच्याकडे आलाय. आता माळ खोटी आहे हे बघून त्याला धक्का बसलेला आहे. त्याच्या हातून एवढा मोठा खून झालेला होता. आता फक्त पश्चाताप करण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता. आणि ही जी तरुण मंडळी असतात, जे काही दारू पिणारी मंडळी असतात, आता सगळ्या दारू पिणाऱ्यांबद्दल मी बोलत नाहीये, पण जे विकृत मनोवृत्तीचे असतात त्यांना मग अशामध्ये पण सेलिब्रेशन आठवतं. तर याचा मित्र आणि हे दोघेही सेलिब्रेशन करायला गेलेले आहेत. त्यांनी दारूची पार्टी केलेली आहे आणि शेवटी पोलिसांनी यश विचारेला ताब्यात घेऊन त्यांनी ही सगळी माहिती पोलिसांसमोर कबूल केलेली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. अधिक तपास सुरू आहे. आता प्रत्येक जी घटना आहे, या प्रत्येक घटनेमधून खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं असतं. ते हे आहे की जे वयोवृद्ध आहेत आणि जे बालक आहेत, ज्यांना म्हणजे जी लोक, जे व्यक्ती प्रतिकार करू शकत नाहीत, अशा ज्या घटना घडतात किंवा असे जे समाजकंटक आहेत ज्यांचा प्रतिकार करू शकत नाहीत, त्यावेळेला मग अशा स्वरूपामध्ये जर का आपल्यापुढे एखादी सिच्युएशन उभी राहिली तर त्या परिस्थितीला आपण कसं हाताळायचं ते त्याच वेळेला आपल्याला समजलं पाहिजे. कदाचित असाही विचार आपण करू शकतो की समोर जर आपण झटापट केली, आपल्या जीवासोबत यांनी काही जर का बरं वाईट केलं तर हे सगळं करण्यापेक्षा जर का आपल्याकडचे काही दागिने, काही रक्कम तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या माणसाला जर का दिली गेली तर कदाचित आपला जीव वाचू शकतो का, हे सुद्धा प्रसंगावधान राखून त्या क्षणी आपण ही गोष्ट ओळखायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट ज्या वेळेला घडते ना, त्याच्या अगोदर जर का आपण वाईट आपल्यासोबत काही घडेल याचा आपण विचार केलेला नसतो. त्याच्यामुळे त्या क्षणाला जे आपल्याला आठवत असतं त्या स्वरूपामध्ये आपल्याकडून ऍक्शन घडून येते. त्याच्यामुळे कदाचित आपल्या स्वतःला जीव गमवावा लागू शकतो. अशा स्वरूपामध्ये समजा आपण एखाद्या गाडीने आपण प्रवास करतोय आणि आपल्याला कोणी अडवलं गेलं तर काही काळापुरतं त्यांच्यासोबत समजा जास्त माणसं असतील, आपण कमी माणसं असू, आपल्यासोबत स्त्रिया असतील, तर आपण आपल्या जीवावर बेतून घेण्यापेक्षा तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांना जे हवंय ते जर का आपण त्यांना दिलं तर आपला जीव वाचू शकतो. आणि त्याच्यानंतर मग आपण पोलिसांकडे जर का तक्रार केली तर पोलीस त्याच्यावर योग्य कारवाई करून मग हे जे गुन्हेगार असतात यांना ताब्यात घेऊ शकतात आणि आपला जीव देखील वाचू शकतो. आता हे माझं वैयक्तिक मत आहे, प्रांजळ मत आहे. आपलं प्रत्येकाचं मत याच्याविषयी वेगवेगळं असू शकतं. आता ह्या सगळ्याबद्दल आपलं मत काय आहे हे नक्की कळवा. तर भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.